पोपटराव पवारांचं ते शील्ड देण्याचं काम अण्णांच्या हस्ते पोपटराव देतील ना त्यांना. हो हो म्हणजे पहिलं पोपटराव अण्णा बोलत असले त्यांना पॉलिस वगैरे पहिलं स्टँडवर माईक लावून देतो देणार लगेच जर लगेच बोलत असले नाही उभे नाही राहणार हातात घेतील ना बघायचं हातात घेतील ना नाही म्हणले नाही तर कोणतरी आम्ही तुम्ही धरा पाहिजे तर मी स्टँड लावून देतो हां अण्णासाहेब या ठिकाणी अण्णा हजारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आपण सगळेच जण खरं तर आम्ही तुमची आतुरतेनं वाट बघत होतो की उद्घाटन कार्यक्रमामध्ये तुम्ही येणार होतात. कार्यक्रम व्यस्ततेमुळे आपण इथे आता येऊ शकलात त्याबद्दल खरोखर मनापासून आभार. इथे आल्यावर आपण सर्वप्रथम त्यांचं स्वागत आणि सत्कार करूया. मी माननीय आनंद पाटील सरांना विनंती करतो की कृपया शाल श्रीफळ आणि पुष्प त्यांचा सत्कार करावा. आजच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय पोपटराव पवार यांचा सत्कार अण्णा हजारे साहेब यांच्या हस्ते होईल. मी आमदार बच्चूभाऊ कडू हेही त्यांच्याबरोबर इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार माननीय आनंद पाटील साहेब करतील. मी पाटील साहेबांना विनंती करतो की कृपया त्यांनी कडू साहेबांचा सत्कार करावा. MPSCचे माजी अध्यक्ष माननीय सुधीर ठाकरे हे सुद्धा आपल्याबरोबर व्यासपीठावर आहेत. मी पाटील सरांना विनंती करतो की कृपया त्यांचाही सत्कार करावा. माननीय स्वागताध्यक्षांचा सत्कार मी माननीय अण्णा हजारे यांना विनंती करतो की कृपया या कार्यक्रमाचे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पोपटराव पवार यांचा त्यांनी सत्कार करावा. खरोखर गुरु शिष्याचं नातं असं असल्यासारखा हा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. समाजसेवेचं व्रत अविरतपणे पुढे चालवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते पवारसाहेबांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतं. आम्ही सगळेजण ज्या गोष्टीसाठी आतुर आहोत अण्णासाहेब त्यासाठी मी कृपया तुम्हाला विनंती करतो की कृपया उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आम्ही थोडंसं या चर्चेत होतो की त्यांना बोलण्यासाठी कुठली जागा सोयीची उभे राहतील का नाही, पण कदाचित हां तिथे घेऊ. हां 6व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संयोजक डॉक्टर आनंद पाटील साहेब, स्वागताध्यक्ष आमचे सहकारी पोपटरावजी पवार आणि जवळचेच नाही बरेच दुरून आले आमचे बच्चू कडू भाऊ, आमदार आहेत आता सध्या, रंगनाथजी नाईकडे, माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू भगिनी, मान्यवर व्यक्ती, सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जे भाग घेतलेला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो.
आणि जास्तीत जास्त मुलं या परीक्षेत पास होतील अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. कारण माझी एक धारणा आहे, हॉलमध्ये बसलेले सर्व युवक बंधू भगिनी, तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, घेत आहे. मोठ्या संख्येने तुम्ही स्पर्धेत पास झाला तर या देशाचं उज्ज्वल भविष्य दूर व्हायला वेळच लागणार नाही, अशी माझी धारणा आहे. स्वातंत्र्याच्या 68 वर्षात जे देशात घडलं नाही ते तुमच्याकडून घडेल असं मला वाटतं या स्पर्धा परीक्षेमुळे. कारण फार मोठी शक्ती आहे. दोन दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतं. एक तर तुम्ही युवक आहात आणि युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे. ही युवा शक्ती जर जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही या समाजाचं, या देशाचं. अनेक देश घडवले ते तरुणांनी घडवलेले आहेत. मी एक तरुण होतो 25 वर्षाचा, आणि 25 वर्षाचा तरुण असताना मी सारखा विचार करत बसलो, अरे काय चक्र आहे सगळ्या जगाचं. ही माणसं सारखी पळतात 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 पळतात. पहाटे 4ला उठत आहेत, रात्री 10 वाजेपर्यंत सारखी धावपळ चालली आहे. आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं. चौघांच्या खांद्यावर जाईपर्यंत कोणीच थांबत नाहीत. सारखी पळतात 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 पळतात. जन्माला येताना काही आणत नाही, जाताना काही घेऊन जात नाही, पण आयुष्यभर आयुष्यभर माझं 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 माझं. हाताशी काहीच नाही. काही माणसं तर माझं माझं म्हणूनही राहत नाहीत. माझं ते माझं, पण तुझं ते माझंच, अशी प्रवृत्ती वाढली. आणि हाताशी काहीच नाही. मी अनेकांना प्रश्न करायला लागलो 25 वर्षाच्या वयात, काय चक्र आहे सगळ्या जगाचं. येताना काही आणत नाहीत, जाताना काही घेऊन जात नाहीत, आयुष्यभर माझं मानतं म्हणतात आणि माझं काहीच नाही. एक दिवस मी ठरवलं आत्महत्या करायची. का जगायचं? मरायचं चांगलं माहीत आहे, रिकाम्या हाताने जायचं चांगलं माहीत आहे, मग जगायचं का? म्हणून मी निर्णय घेतला की आत्महत्या करायची. एक स्वामी विवेकानंदांचं चित्र आकर्षक वाटलं. दिल्लीच्या स्टेशनवरती बुक स्टॉलवरती पुस्तक खरेदी केलं आणि वाचायला सुरुवात केली. जीवनाचा धागा हाताशी आला. आणखी वाचत गेलो स्वामी विवेकानंद. तो जीवनाचं कोडं उलगडत गेलं. काय कळलं? एकच गोष्ट कळली, प्रत्येक माणसांना मनुष्य जन्म मिळाला आहे तो सेवेसाठी मिळालेला आहे. सेवा. काय लाभ आहे सेवेतून? सेवेतून आध्यात्मिक दृष्टीने आत्म्याचं कल्याण, जीवनाचं सार्थक सेवेतून होतं. आणि सेवेतून मिळतो माणसांना आनंद. आज ही माणसं पळत आहेत ना सर्व, हे कशासाठी पळत आहेत? आनंदासाठी पळत आहेत. एका बाजूला तर आनंदाच्या शोधात लागलेत आणि दुसऱ्या बाजूला बरीचशी माणसं एअर कंडिशन बंगल्यात राहतात, पण रात्री झोप लागत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतात एअर कंडिशनमध्ये. कुठे आनंद? आनंद हा खरा बंगल्यात नाही आहे. आनंद हा आतून मिळत असतो, तो सेवेतून मिळतो आहे. आणि ती सेवा करण्यासाठी तुम्ही जे आता स्पर्धा परीक्षा इथे द्यायचं ठरवलं आहे, खरं तुम्ही जर ठरवलं तर त्या आनंदाला काही सीमाच नाही. जी सेवा करायची आहे ती समाजाची सेवा, राष्ट्राची सेवा, समाज आणि देशाची सेवा
या सेवेतून खरा आनंद मिळतो हे मला विवेकानंदांच्या पुस्तकातून कळलं. आणि वयाच्या 26व्या वर्षी मी निर्णय घेतला की माझं आयुष्य समाज आणि देशाच्या सेवेसाठी अर्पण. घरची आर्थिक परिस्थिती बिकट, धोका दिसायला लागला. लग्न करावं तर चूल पेटवण्यात वेळ जाईल, मग मला सेवा करता येणार नाही. म्हणून मी निर्णय घेतला की लग्नच करायचं नाही. आणि आज माझं वय झालं 77 वर्ष. तेच विचार माझे कायम आहेत. आता माझं घर गावात घर आहे. 45 वर्ष घरात जाऊन झालेत, परत कधी घरात नाही. भावांच्या मुलांची नावं काय आहेत माहीत नाही. कोटी रुपयाच्या योजना राबवल्या, कोटी रुपयाच्या, कुठं बँक बॅलन्स नाही. मला राष्ट्रपतीने पद्मश्री, पद्मभूषण, अमेरिका, दक्षिण कोरिया कुठं कुठं पुरस्कार मिळाले, पण 1 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचे रोख पुरस्कार मिळाले. त्याचाही ट्रस्ट करून टाकला. त्याचं दरवर्षी 11 ते 11.5 लाख रुपये व्याज येतं. ते दुःखी, पीडित, रंजले गांजलेले लोक आहेत त्यांच्यासाठी खर्च करून टाकतो, ठेवत नाही. आता माझ्याकडे काय आहे? झोपण्याचा एक बिस्तर आहे आणि जेवणाचं ताट, काही नाही. पण आनंद एवढा आहे जीवनामध्ये, आनंद. अरे लखपती करोडोपतीला जो आनंद मिळत नसेल तर मी अनुभवतो किती आनंद आहे जीवनामध्ये. का? सेवा. म्हणून आता तुम्ही जे सेवा करायचं ठरवलं ते मला महत्त्वाचं वाटतं. सेवेचा अर्थ आहे निष्काम कर्म. भगवद्गीतेचा संदेश आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. निष्काम भावनेने केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा आहे. माझा तुम्हाला संदेश नाही आहे की एवढा आनंद मिळतो, मी लग्न केलं नाही तसं तुम्ही करू नका, असा माझा तुम्हाला संदेश नाही. लग्न करा, प्रपंच करा, पण लहान प्रपंच करताना तो जरा मोठा करा, बस. ह्या लहान प्रपंचात दुःख असतं 4 भिंतीच्या आतमध्ये. कारण सगळं माझं आहे ना 4 भिंतीच्या आतमध्ये. हे माझं, ते माझं, ते माझं, हे माझं. संडासचं डबडं हरवलं तरी हळहळ करत बसतो, कुठे गेलं काय माझं म्हणतो ना. अरे जन्माला आलाय रिकामा हाताने, जायचंय रिकामा हाताने, तर काय माझं? काही माझं नाही. हे माझ्यामुळं दुःख लागलं माणसांना. म्हणून माझा तुम्हाला संदेश नाही. तुम्ही लग्न करा, प्रपंच करा, पण लहान करताना मोठा करा. आता मला विश्वास आहे आजही IAS झालेली माणसं माझ्यासमोरच एवढं सुंदर काम करतात. काही IAS झालेले, IPS झालेले माणसं, त्यांच्याशी माझा संबंध येतो. त्यांच्या शब्दाने वर्णनच होत नाही की निष्काम भावनेने जी सेवा करतात. म्हणून तुम्हीसुद्धा उद्या स्पर्धा परीक्षेत पास झालात आणि सेवाभावाने हे काम हाताशी घेतलं तर खूप मोठं काम तुमच्याकडून होऊ शकेल या देशाचं, या समाजाचं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला ज्या शुभेच्छा व्यक्त केल्या त्याच्या पाठीमागं माझी अपेक्षा ती आहे. अण्णा हजारेची नकल करू नका. अण्णा हजारेने लग्न केलं नाही, पण प्रपंच सुटला नाही. लहान करायच्या ऐवजी मोठा केला. फक्त 5 गोष्टींचं पथ्य पाहणं नितांत गरजेचं आहे. 5 गोष्टी. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन. जीवनात दाग लागू देऊ नका कुठले. दाग लागले की मग एअर कंडिशनमध्ये झोपायच्या गोळ्या घेऊन झोपावं लागतो. म्हणून दाग नसला पाहिजे जीवनामध्ये. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन. जीवनात थोडासा त्याग. ही भारताची भूमी आहे ना, ही आम्हाला 1000 वर्षापासून सांगत आली की समाज आणि राष्ट्र हितासाठी कोणाला तरी त्याग करावा लागतो. त्याग.
हा कोणाला तरी करावा लागतो. ही 1000 वर्षापासून ऋषीमुनीपासून आम्हाला सांगत आली ही भूमी भारताची. त्याग हा कोणाला तरी करावा लागतो. दाण्याने भरलेली भरघोस कणसं तुम्हाला शेतीत दिसतात ना, ज्वारी, बाजरी, मक्याची दाण्याने भरलेली भरघोस कणसं तुम्हाला दिसतात. पण कधी दिसतात? एका दाण्याला आधी त्याग करावा लागतो. एक दाणा स्वतःला गाडून घेतो आधी जमिनीत, मग कणीस घेऊन निघतो. त्याने गाडूनच घेतलं नाही. एका दाण्याने आधी गाडूनच घेतलं नाही तर कणसं कसे दिसणार? आज या देशाला, या समाजाला त्या जमिनीत जाणाऱ्या एका दाण्याची गरज आहे. पण बरेच दाणे असा विचार करतात, का गाडून घ्यायचं? आपल्याला तर राहायला माडी आहे, फिरायला गाडी आहे, आपण का गाडून घ्यायचं? असे बरेच दाणे विचार करतात. जे दाणे असा विचार करतात का गाडून घ्यायचं, आणि जे दाणे गाडून घेत नाहीत, जमिनीत जात नाहीत, तेच दाणे नष्ट होतात. कारण जे दाणे जमिनीत जात नाहीत तेच दाणे गिरणीत जातात, भरडतात आणि पीठ होतं त्यांचं. पीठ कोणत्या दाण्यांचं होतं? जे जमिनीत जात नाहीत त्यांचं पीठ होतं. जमिनीत जाणाऱ्या दाण्यांचं पीठ होत नाही. ते हजारो दाण्यांना निर्माण करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात ना, एका बीजा केला नाश, मग भोगले कणेश. दाण्याने भरलेली भरघोस कणसं पाहायची असतील तर एका दाण्याला त्याग करावा लागतो. त्याग करावा लागतो. आणि त्याग केलेले दाणे नष्ट होत असतात. ते हजारो दाण्यांना निर्माण करत असतात. आपल्या घरात पहा ना, 200 वर्षापूर्वी आमच्या घरात कोण होते? एखादं नाव सांगता येईल का कोणाला की 200 वर्षापूर्वी आमच्या घरात कोण होते? माहीत नाही. कारण गिरणीत गेले, पीठ झालं, संपले. सावित्रीबाईची जयंती का मनवतात? महात्मा फुल्यांची जयंती का मनवतात? बाबासाहेबांची जयंती का मनवतात? भगतसिंगांची जयंती का मनवतात? एक एक दाणं बनले, संपले नाही, कणसं घेऊन उभे आहेत. कणसं घेऊन उभे आहेत. हा विचार कुठेतरी आपण आपल्या जीवनात करणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात हा विचार करणं गरजेचं आहे. मी आधीच सांगितलं की अण्णाहजारेची नकल करू नका. लग्न करा, प्रपंच करा, लहान करायच्याऐवजी मोठा करा. पण हे करत असताना हे 5 गोष्टी ज्या आहेत, शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान गळ्याची शक्ती. आपली कोणी निंदा करतो त्याला पचवता आलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला चांगलं काम हाताशी घेता, हे आताचंच नाही, उद्या तुम्ही आता सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर CO झालात, कलेक्टर झालात, त्यावेळेला असे लोक येणार आहेत तुमची निंदा करणारे. कारण एक दुसऱ्या पक्ष पार्ट्यांचं काय चालतं आहे आपण पाहतोय. अशा वेळेला तुमची निंदा करणारे लोक तुमच्यासमोर येणार आहेत. अशा वेळेला डगमगू नका, घाबरू नका. अपमान पचवायला शिका आणि अपमान पचवत काम करत राहा. शब्दाने प्रत्युत्तर करू नका. शब्दाने प्रत्युत्तर केलं की शब्दाने शब्द वाढत जातात आणि पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी, भांडण तंटे सुरू होतात. म्हणून शब्दाने शब्दाला उत्तर न देता कृतीने उत्तर द्या. मग समोरच्याला काही करता येत नाही. पहा ना, तुम्ही पाहता माझ्याकडं काय? माझ्याकडं फकीर माणूस आहे. फक्त झोपण्याचा एक बिस्तर आहे आणि जेवणाचं ताट आहे. पण 6 कॅबिनेट मंत्र्यांचे विकेट घेतले ना एकट्याने. 6 गेले ना घरी, करप्टेड लोक. 6 भ्रष्टाचारी घरी गेले ना. मग असं घडलं का? अण्णा हजारे त्यांना म्हणला जा घरी आणि गेले घरी, असं घडलं? अरे किती त्रास दिला, किती त्रास दिला. किती वेळेला मला जेलमध्ये टाकलं. सगळं गिळत 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 मग कधीतरी एखाद्या मंत्र्याला धरलं, मग तो काय म्हणणार? अण्णा हजारेच भ्रष्टाचारी आहे, अण्णा हजारेच गुंड आहे, अण्णा हजारेच असा आहे, अण्णा हजारेच तसा आहे.
माझी निंदा करत राहणार. आता तुम्ही पाहता ना, ज्या वेळेला 6 घरी गेले, 6, तेव्हा लोकांना कळलं ना कोण कसा आहे. 6 घरी गेल्यानंतर. म्हणून तुम्ही लोक काय म्हणतात तिकडे पाहू नका, मनाला साक्षी ठेवा, काम करत राहा. खूप मोठं काम तुम्ही करू शकाल. खूप मोठं काम ह्या देशासाठी, खूप मोठं काम तुम्ही करू शकाल. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान पचवायची शक्ती. हे माझं तुम्हाला भाषण नाही. मी गेली 35 वर्ष गिळतो आहे सारखा, पचवतो आहे त्याला, पचवतो आहे. आणि पचवतं म्हणून समाजासाठी काहीतरी करता आलं. जर माझ्यात ती पचवण्याची शक्ती नसती तर मनाला थकवा आला असता, हातातलं काम सोडून दिलं असतं. म्हणून माझी विनंती आहे तुमच्या सर्व बंधू भगिनीकडं की तुम्ही ह्या गोष्टींचं पथ्य पाळा. खूप मोठं काम तुम्ही करू शकाल असा मला विश्वास आहे. कारण माझ्या तुमच्या युवकांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मला खात्री आहे, शाश्वती आहे की तरुण जागा झाला तर उद्याचं भविष्य दूर नाही समाजाचं, देशाचं. तरुण जागा झाला तर खूप मोठं काम या देशातलं होऊ शकेल. म्हणून मी तुम्हाला जे सांगितलं की अण्णा हजारेची नकल करू नका. तुम्ही तुमचा प्रपंच करा, प्रपंच करत राहा. लहान करायच्या ऐवजी मोठा करा. लहान करायच्या ऐवजी मोठा करा. मोठ्या प्रपंचात खरा आनंद असतो आणि तो मोका आता तुम्हाला मिळेल. मोठा प्रपंच मी नेहमी सांगत असतो, अनेक सभेमध्ये बोलतो. निवड झालेले IAS, IPS, IFS ह्या सर्व सनदी अधिकाऱ्यांनी जर ठरवलं ना हा देश बदलायचा, 68 वर्षात जे झालं नाही फक्त 10 वर्षात होईल. 10 वर्षात फक्त मनात आणलं पाहिजे, हा देश बदलायचा. अरे काय यांचं सरकारच्या हातात काय असतं? IAS झालेले लोक, IPS झालेले लोक, सरकारच्या हातात काय? फक्त बदली. प्रमोशन रोखू शकत नाही, फॅसिलिटीज रोखू शकत नाही, फक्त बदली. आणि बदलीला घाबरतात. अरे कुठं भगतसिंगांचं बलिदान आणि कुठं बदली. फक्त बदलीला घाबरतात. ही तयारी ठेवावी लागेल तरुणांना की तुम्ही मनात आणलं ना, जे 68 वर्षात झालं नाही ते फक्त 10 वर्षाच्या आतमध्ये हा देश बदलेल. एवढी शक्ती आहे ह्या सनदी अधिकाऱ्यांच्या हातात, एवढी शक्ती आहे. पण आता हे ठाकरे साहेबांना बरेच वर्ष मी पाहतो आहे. त्यांची स्तुती करायचं नाही, पण असे बरेच माणसं आहेत या सरकारमध्ये सुद्धा की जी प्रामाणिकपणे काम करतात. म्हणून माझी विनंती आहे तुम्हा सर्व युवकांना की भगतसिंग, सुखदेव, राजगुरूसारख्या ज्यांनी लाखो लोकांनी बलिदान केलं त्यांना थोडी आठवण ठेवा. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर पैशाकडे पाहू नका. पैसा हा गौण असतो. पैशासाठी जीवन नाही आहे. जीवनात आनंद जो मिळवायचा आहे तो आनंद भगवद्गीता सांगते. तुम्हाला आनंद हवा आहे का? तुम्हाला सुख हवं आहे का? मग आधी दुसऱ्यांना सुखी करा. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना सुखी करत नाही तोपर्यंत खरा आनंद मिळणार नाही. आणि तो मोका तुम्हाला मिळणार आहे या सनदी अधिकाऱ्याच्या रूपाने. या अशा दुःखी पीडित रंजले गांजलेले लोक आहेत, त्यांना आम्ही त्यांच्या जीवनात आनंद कसा देऊ शकू हे तुम्ही करू शकणार आहेत. म्हणून ठीक आहे. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही युवकांनी हे सगळं पथ्य सांभाळून जे काही जीवनामध्ये आता साध्य करायचं आहे, मेहनत करा. आता स्पर्धा परीक्षेला तुम्ही प्रयत्न करता, जरा TV कमी पहा. तर TV मध्ये मोजक्या गोष्टी पहा. पण अलीकडे TVचं एवढं वेळ लागलं आहे आणि या TVमुळे झालं काय, पश्चिमी संस्कृतीचं अतिक्रमण आमच्यात व्हायला लागलं आहे. भारतीय
शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग, अपमान गिळायची शक्ती. सत्याचा मार्ग कधी सोडू नका. सत्य सोडू नका. मला कधी कधी दुःख होतं. मी ज्यावेळेला आमचे ह्या सरकारमध्ये सुद्धा काही IAS झालेले लोक, IPS झालेले की चांगलं काम करणारे खूप लोक आहेत. पण कधी कधी ज्यावेळेला मला कानावर येतं की सनदी अधिकाऱ्यांनी सुद्धा असा घोटाळा केला, त्यावेळेला दुःखही होतं. म्हणून ते तुम्हाला खोडून टाकायचं. तुम्हा तरुणांना हे खोडून टाकायचं की कधी सनदी अधिकाऱ्यांकडे कोणी बोट उचलू नये. अशा प्रकारचं चारित्र्य आम्ही निर्माण करू. चारित्र्य निर्माण करू. असं तुम्ही पथ्य सांभाळलं पाहिजे जीवनामध्ये. म्हणजे हे जे तुम्ही करताय स्पर्धा परीक्षा, त्याचं वेटेज आणखी वाढेल आणि उद्याच्या समाजाला, उद्याच्या देशाला उज्ज्वल भविष्य आपण देऊ शकू. अशा दृष्टीने तुम्ही सर्वांनी विचार करा. मला काय झालं की 2-3 दिवस तब्येत ठीक नाही आहे हे प्रवासामुळं. आजही थोडीशी शंका होती म्हणून वेळ बदलून मागितला आणि आज मी तुम्हाला येऊन शकतो. आता एका डॉक्टरकडे जायचं आहे. पण जरी असं असलं तरी किरकोळ होतं, किरकोळ. पण आनंद जो आहे ना, त्या आनंदापुढं शारीरिक श्रम टिकत नाहीत, टिकत नाहीत. एवढा सगळं प्रवास, एवढं सगळं असतं, पण शरीरात कधी मी आजारी पडलो आहे, फार दीर्घ आजाराने पडलो असं कधी झालं नाही. कारण जीवनातला आनंद जो आहे तो आनंद काही वेगळा आनंद आहे. आणि हा आनंद जनसेवेतून माणसांना मिळतो. समाजाची सेवा आपण ज्यावेळेला करतो त्या सेवेतून असा आनंद माणसांना मिळत असतो. पैशातून आनंद मिळतो. जसं आता तुम्ही पाहता ना, तुम्ही आता स्पर्धा परीक्षेत पास झाला, उद्या CO झाला, उद्या कलेक्टर झाला, अधिकारी झाला. मग बऱ्याच लोकांना वाटतं का आनंद कुठं आहे? मग 1000 रुपये जोडीच्या डिझाईनच्या कब्बशा आणायच्या, मग ते दरवाजेच्या समोरच लावायच्या. लोकांनी आल्याबरोबर पाहिली पाहिजे. 1000 रुपये जोडीच्या डिझाईनच्या कब्बशा. आनंद मिळतो, तो आनंद मिळतो. पण खरा आनंद नाही, तो खोटा असतो. तो खोटा आनंद असतो. 1000 रुपये जोडीच्या डिझाईनच्या कब्बशा घेतल्या, आनंद मिळतो. पण हातातून निसटली, फुटली, दिवसभर डोक्याला हात लावतो. 1000 रुपयाचे नुकसान झाले. पाठीमागं दुःख आहे. गावात तुम्ही पाहता का नाही, नवीन मोटरसायकल आणली, नवीन मोटरसायकल होंडा. मग बरीच माणसं काय करतात, तिला हार घालतात, 2-3 चक्रा मारून लोकांना फिरवून दाखवतात. मोटरसायकल आणली, आनंद मिळतो. रस्त्यात पंक्चर झाली, झाडाखाली डोक्याला हात लावून बसतो. पाठीमागं दुःख आहे. हे बाहेरचा आनंद आहे ना, हा स्थायी नाही आहे, अखंड नाही आहे. तो खंडित आहे. आनंद दुःख, आनंद दुःख, आनंद दुःख असा आहे तो. निर्लेप आनंद, अखंड आनंद तो मिळेल, तो जनसेवेतून मिळतो. आणि तो मोका तुम्हा सर्वांना जो मिळणार आहे जनसेवेचा, जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुमचं ज्यावेळेला सिलेक्शन होईल त्यावेळेला तुम्हाला तो मोका मिळणार आहे. तो मोका मिळाल्यानंतर त्याचा अनुभव तुम्ही करू शकाल की किती आनंद आहे तो. त्या आनंदाला काही सीमा नाही. ज्यावेळेला आपण समाजाची सेवा करतो, देशाची सेवा करतो, त्या आनंदाला सीमाच नाही. तेव्हा मी अधिक न बोलता तुमच्या भावी कार्याला, भावी आयुष्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. भारत माता की वंदे इन्क्लाब. धन्यवाद. खरोखर एका गुरुतुल्य व्यक्तिमत्वाचे विचार आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली आणि त्यांनी जाता जाता तो आपला सगळ्यांचा आवाज बुलंद केलेला आहे, तो आपल्या सगळ्यांनाच जाणवला. आणि त्यांनी दिलेले आनंद मिळवण्याचे मार्ग आपण नक्कीच अनुसराल. आपली सेवा, आपली नोकरी आणि इतरांप्रती असलेलं कर्तव्य, यातनंच आपण आनंद मिळवू शकू. ही जी त्यांची भावना आहे ती नक्कीच आपण सगळे आचरणात आणू शकू. यानंतर आपल्याबरोबर उपस्थित असलेले MPSCचे माजी अध्यक्ष माननीय सुधीर ठाकरे साहेब यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय पाटील साहेब, आणि आत्ताच आपल्यासमोर
उत्स्फूर्तपणे आपला उत्साह जागृत करून गेलेले श्रीयुत अण्णा आपल्याला नुकतेच एक पंचसूत्री देऊन गेलेले आहेत. अर्थात माझं या ठिकाणी आपल्याशी जी सुसंवाद साधायचा होता त्याची वेळ होती 2:30 आणि मला वाटतं 2:31 मी या ठिकाणी हजर होतो. 1 मिनिट उशीर अशासाठी झाला की या ठिकाणचे जिल्हाधिकारी आहेत आपल्या जिल्ह्याचे